वेलकम बॅक टू एलियानाज किचन। तर आज आपण मुलांच्या मोठ्यांच्या सगळ्यांच्याच आवडीचा पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी चिकन तवा पिझ्झा बनवलेला आहे। एकदम स्क्रॅच पासून सर्व प्रोसेस केलेली आहे, कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही। एकदम हेल्दी पद्धतीने आणि स्वस्तामध्ये हा पिझ्झा बनवून तयार होतो। तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर एका बाउलमध्ये मी 2 कप स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हा पिझ्झा आपला अगदी मार्केट सारखा व्हावा यासाठी मी यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे, यामुळे याचं टेक्स्चर खूप छान येतं। यामध्ये 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि सर्वात प्रथम हे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 चमचा भरून बेकिंग पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता 2 चमचे तेल घालायचं, तेलामुळे आपला बेस छान फ्लफी बनतो। तर तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, यामुळे पीठ छान फुललं जातं। आता सर्व व्यवस्थित आपल्याला एकदम सॉफ्ट पीठ मळून तयार करायचं आहे। अगदी नेहमीपेक्षा देखील सॉफ्ट हे पीठ मळून तयार करायचं आहे। मी 2 चमचे तेल यामध्ये घालून पुन्हा व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आपलं पीठ मळून तयार आहे, अर्धा तासासाठी बाजूला ठेवूयात। आता टॉपिंग्सची तयारी करून घेऊयात। तर पिझ्झाच्या टॉपिंगमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स वापरू शकता। या ठिकाणी मी टोमॅटो, कांदा आणि सिमला मिरची बारीक चिरून घेतलेले आहेत। मी चिकन पिझ्झा बनवत आहे। चिकनला मी मिरची पावडर, आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ लावलेलं आहे आणि आता हे चिकन सॉसेसेस आहेत। आता हे देखील आपल्याला अशा प्रकारे हे सॉसेसेस दिसतात। आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर मी असे सर्कलमध्ये ह्याला कट करून घेत आहे। सर्व सॉसेसेस कट करून घेतलेले आहेत। आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की हे सॉसेसेस आपल्याला हलकेसे हे परतून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये हे सॉसेसेस परतून तयार होतात। तर आता एका दुसऱ्या पॅनमध्ये आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता त्याच पॅनमध्ये मी चिकन फ्राय करून घेत आहे। हे चिकन साधारणतः 7 ते 8 मिनिटांमध्ये दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। छान ह्याला स्मोकी फ्लेवर आलेला आहे। चिकन देखील पूर्णपणे थंड करून घेऊयात। थंड चिकन झाल्यानंतर याला आपल्याला छान असं चंक्समध्ये कट करून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे व्यवस्थित ह्याला कट करून घेतलेलं आहे। पिझ्झा टॉपिंगची सर्व तयारी एकदम मस्त झालेली आहे। आपलं पीठ देखील व्यवस्थित मुरलेलं आहे। एकदा एकसारखं आपण करून घेऊयात आणि आता या पिठामधील एक छोटासा गोळा काढून घ्यायचा। हातावर पुन्हा एकदा एकसारखा करायचा, थोडंसं पीठ लावायचं। सर्वात प्रथम हाताने स्प्रेड करायचं आणि एकदम मध्यम जाडीचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही। आता फोकनी अशा प्रकारे ह्याला प्रिक करून घ्यायचं, जेणेकरून हे जो बेस आहे हा आपला फुगणार नाही। तर हे पहा अशा प्रकारे। आता हा बेस आपल्याला तव्यावर शेकून घ्यायचा आहे। हलकासा दोन्ही बाजूनी शेकायचा, एकदम असा परफेक्ट शेकायचा नाही। तर तुम्ही पाहू शकता मस्त हा बेस दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकलेला आहे आणि आपला परफेक्ट पिझ्झा बेस रेडी झालेला आहे। हा बेस तुम्ही फ्रीजमध्ये आठवड्याभरासाठी स्टोर करून ठेवू शकता आणि हवा तेव्हा पिझ्झा बनवू शकता। तर आता आपण पिझ्झा टॉपिंग्स करून घेऊयात। सर्वात प्रथम बेसला पिझ्झा सॉस आणि थोडंसं मेयोनीज घालून घ्यायचं, छान इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता पिझ्झाचं टॉपिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिझ्झा सजवू शकता। मी यावर सिमला मिरची घातलेली आहे, बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, तुम्ही ऑलिव्हज वापरू शकता। नंतर आपण फ्राय केलेले चिकन सॉसेसेस आणि चिकन घालून घेतलेलं आहे आणि भरपूर असं पिझ्झा चीज मी या ठिकाणी घेतलेलं आहे, जे पिझ्झा चीज एकदम खास पिझ्झासाठी वापरलं जातं। तुम्ही मोझरेला चीज देखील वापरू शकता। तर हे पहा भरपूर असं चीज घातलेलं आहे आणि आपला पिझ्झा आता रेडी झालेला आहे फ्राय होण्यासाठी। तव्यावर मी बटर घातलेला आहे आणि बटरवर हा जो पिझ्झा आहे तो ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं आपल्याला हा पिझ्झा एकदम छान असा शेकून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता जास्त वेळ लागत नाही। दुसरा पिझ्झा देखील आपला तयार झालेला आहे। दोन्ही पिझ्झा आपले मस्त रेडी झालेले आहेत। काय दिसत आहे तुम्ही पाहू शकता, अप्रतिम कलर कॉम्बिनेशन, चीज प्रॉपरली मेल्ट झालेला आहे आणि पिझ्झा बेस तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा आपले पिझ्झा बनवून तयार झालेले आहेत आणि हा घरच्या घरी बनवलेला आहे। आता यावर आपण पिझ्झा सिझलिंग घालायचं आहे। एकदम हेल्दी आहे, कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही।
भरपूर अशा व्हेजिटेबल्स, चीज घातलेला आहे। तर मुलांना अगदी डॉमिनोजमधून महागडे पिझ्झा आणून देण्यापेक्षा असा घरच्या घरी पिझ्झा बनवून दिलात तर अगदी मुलं आवडीने खातात। तर एक स्लाइस मी तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा, याचा बेस एकदम परफेक्ट तयार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानाज किचनला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।